रेंदाळ येथील तात्या मेन्सवेअर चोरीचा छडा, हुपरी पोलिसांनी सराईत 2 आरोपींना केले जेरबंद। रेंदाळ तालुका हातकणंगले येथील झेंडा चौकातील तुषार अण्णासो पुजारी यांच्या तात्या मेन्सवेअर दुकानात झालेल्या चोरीचा छडा लावत हुपरी पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने 2 संशयित आरोपींना अटक केली। प्रमोद विश्वास वडर वय वर्ष 25 राहणार हुपरी व हतीब इस्माईल मुलानी वय वर्ष 30 अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की 8 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9:30 ते 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानातून 88,200 रुपयांच्या कापडांची चोरी केली होती। या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यानुसार पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे प्रमुख विकास शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी तपास सुरू केला। दरम्यान संशयित आरोपी कनेरी तळ्याजवळ थांबले असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून 30,700 रुपये किमतीचे कापड तसेच 40,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 70,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत विकास शिंदे, साताप्पा चव्हाण, दत्तात्रय बांगर, युवराज कांबळे तसेच होमगार्ड यांचा सहभाग होता। पोलीस स्टेशन हुपरी येथे फेब्रुवारीमध्ये रेंदाळ येथे कपडा दुकान फोडून 88,000चा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला होता। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशन येथे आमच्या DB पथक एक स्थापन केलं होतं। त्यांना काल गोपनीय बातमीदार माहिती मिळाली असे 2 इसम यात यांनी चोरी CCTVच्या आधारे यात चोरी केलेली असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने आमचे DBचे प्रमुख शिंदेसाहेब व त्यांच्यासोबत अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा आरोपीचा शोध घेतला आणि सदर आरोपी आम्हाला कनेरी येथून सदर पथकाने ताब्यात घेतून त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर हा गुन्हा केल्याचे कबूल केले व त्यांच्याकडून आतापर्यंत एक मोटरसायकल आणि 30,000चा मुद्देमाल असा एकूण 70,000चा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे। पुढील तपास चालू असून लवकरच अतिरिक्त जो आणखी काही मुद्देमाल आहे तो आम्ही ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करीत आहोत। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।